भाजी बनवणार आहे. ही अशी हळद असते, त्याला साफ करून अशी किसून घेतलेली आहे मी. आणि त्याला लागणारे सामग्री: फ्लावर, गाजर, वटाणा, कांदा, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर, मीठ, थोडं लाल तिखट, गरम मसाला, जिरं, हळद. आता आपण बनवायला सुरुवात करूया. आणि ही भाजी फक्त तुपातच बनते, पूर्ण तुपातच शिजवायची असते. मी ती एक वाटी भरून काढणार आहे तुपात. ब्रेड तर दाखव. चला आता आपण सुरुवात करूया. आता आपण याच्यामध्ये तूप घालूया. आणि सहसा ही भाजी तुपातच बनवायची. आपण पहिले त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकून देऊया. मी अगोदर थोडं वाटलेलं आहे त्याच्यामध्ये, तरी पण थोडंसं टाकलेलं आहे. आणि हा कढीपत्ता, मग हा कांदा. कांदा चांगला गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घ्या. आता आपण याच्यामध्ये मसाले ऍड करूया. 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमच हळद, अर्धा चमच हा गरम मसाला आहे. तर हे मसाले जरा भाजू दे व्यवस्थित. आपला कांदा भाजतोय तोपर्यंत आपण इकडे हळद भाजून घेऊया. आणि हळद चांगली भाजायची, नाहीतर त्याच्यामध्ये कडवटपणा तसंच राहतो. आपण आता या तेलामध्ये तुपामध्ये थोडासा हिंग टाकूया. थोडासा, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तरीही चालेल. 2 मिनिटं जरा हलवून घ्या. त्याच्यामध्ये हे टोमॅटो ऍड करा. इकडे पण आपली हळद चांगली शिजत आलेली आहे. आता हे टोमॅटो पूर्ण गळून द्या, त्याच्यानंतरच आपण भाजी टाकायची. आता हे आपण भाज्या मी कापून स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहे. आता या भाज्या आपण याच्यामध्ये ऍड करूया. आपण तुम्हाला जेवढं हवे तेवढं मीठ टाका, चवीनुसार. याला पूर्ण असं परतून घ्या. याच्यामध्ये आपण आता ही हळद ऍड करूया. याच्यामध्ये आपण हळद ऍड केले, चांगला हळदीला परतून घ्या. आणि याच्यामध्ये पाणी जराही टाकायचं नाही, याला फक्त वाफेवरती शिजवायचंय आपण. झाली आपली हळदीची भाजी. तुम्ही नक्की करून पहा.